नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव आहे निलेश निकम. मी पायनेट सीड्स प्रतिनिधी, चाळीसगाव तालुका. शेतकरी बंधूंनो, आज आपण आले आहोत दैवत या गावामध्ये, चाळीसगाव तालुका. तर या गावातील प्रगतशील शेतकरी श्री प्रदीप भाऊ आणि बळवंत भाऊ या प्रगतशील शेतकऱ्यांनी आज 3567 P3567 पायनेट या वाहनाची निवड केलेली आहे. तर आज रोजी बळवंत भाऊ यांनी मागच्या रब्बी हंगामामध्ये पायनेटचं P3567 या वाहनाची निवड केली होती. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या वाहनाबद्दल त्यांनी कशा प्रकारे हे वाहन त्यांनी निवड केली आणि त्यांना लागवड केल्यानंतर किती उत्पन्न आला आणि किती पॅकेटची त्यांनी लागवड केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बळवंत भाऊ, आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी दैवत येथील शेतकरी बळवंत युवराज वाघ हे माझं नाव आहे. बरोबर. मी मागच्या वर्षी 4 पाकिटे पायनियर 3567 लावली होती. बरोबर. मला 4 पाकिटांचे 120 क्विंटल मका आली. मला मागच्या वर्षी ते बी भेटलं नव्हतं, मला जशी लावायची होती. बरोबर. आता यावर्षी मी कोणत्याही पर्यायाने घेऊन मी आणलं आहे. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, आज बळवंत भाऊ यांनी मागच्या वर्षी 4 पॅकेटची लागवड केली होती आणि काही कारणास्तव त्यांना पॅकेट मिळालं नाही. त्या कारणास्तव त्यांनी आज स्वतःहून लवकर त्यांनी बियाणं घरी आणून त्याचे ठेवलेलं आहे. तर आज या रब्बी हंगामामध्ये सुद्धा ते त्यांची लागवड करणार आहेत. तर आपण जे बियाणं या ठिकाणी P3567 आणून ठेवलेलं आहे, तर किती पॅकेट आणून ठेवले या ठिकाणी? मी 14 नग घेतले. तर आज 14 नगची यांनी खरेदी करून आज घरी आणून ठेवलेलं आहे. तर त्याच स्वरूपात आपले प्रगतशील शेतकरी आहे प्रदीप भाऊ. तर हे यांनी सुद्धा बळवंत भाऊ त्यांचं मक्का बघून आज पायनेटचं P3567 या वाहनाची निवड केलेली आहे. तर थोडक्यात आपण त्यांच्याबद्दलही जाणून घेऊया. आपला परिचय. नमस्कार, माझं नाव प्रदीप वाघ. मी त्यांचं बघून 8 पॅकेट आणलेले आहेत आणि हीच लागवड करायची पायनेटची लागवड करायची. तर शेतकरी बंधूंना, आज आपण बघू शकतात की या ठिकाणी बळवंत भाऊ आणि प्रदीप भाऊ यांनी खरेदी करून आज मक्का पॅकेट त्यांनी घरी आणून ठेवलेले आहे. तर मी सांगू इच्छितो की आज रब्बी हंगामामध्ये जे काही आमचं क्रांतिकारक वाहन आहे P3567 या वाहनाची आपण निवड करावी, जशी की प्रदीप भाऊ आणि बळवंत भाऊ यांनी निवड केलेली आहे आणि लवकर त्यांनी विक्री करून ठेवून त्यांनी घरी आणून ठेवलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपण सुद्धा या वाहनाची निवड करावी अशी मी सगळ्यांची अपेक्षा करतो. स्टॉप कर बेटा.